महायुतीला महाराष्ट्रात घवघवीत यश आल्यानंतर नेमका घोडं कुठं अडलं ह्या चर्चा ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वसामान्यांपासून ते राजकारणापर्यंत चालू आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याचं एकंदरीत उत्सुकता जी आहे ती सर्वांनाच लागलेली आहे आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचं सर्व कामकाज पाहत होते ते रावसाहेब दानवे सर आहेत. काय नेमक्या चर्चा कुठपर्यंत आलेल्या आहेत? मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्यासाठी सर्वसामान्य रेल्वे असतील, बसेस असतील, रिक्षाच्या रॅली असतील, सगळीकडे ह्या चर्चा चाललेल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे काय चर्चा आहे? भारतीय जनता पार्टीची काम करण्याची एक पद्धत आहे आणि मला असं वाटतं की त्याच पद्धतीप्रमाणे आत्ताही निवडणुकीनंतर पक्षाचं कामकाज चालू आहे. 3 पक्ष म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढलो. त्या पक्षांनी आपली आपली नवनिर्वाचित आमदाराची बैठक बोलवून नेता निवड केली. NCPने अजितदादाला नेता निवडलं, शिवसेनेने एकनाथराव शिंदेला नेता निवडलं आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदाराची सुद्धा 1-2 दिवसात बैठक होईल. बैठकीमध्ये नेता निवडला जाईल. पण नेतृत्वाने आमच्या या निवडणुकीच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विचार करून या राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा याची स्क्रिप्ट तयार करून ठेवलेली आहे. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये चांगल्या जर कधी एखादी गोष्ट नव्यानं करायची असेल तर त्याची जी टिप्पणी लिहिल्या जाते ती टिप्पणी सादर होऊन बॉसची जोपर्यंत त्याच्यावर सही होत नाही तोपर्यंत ते डिस्क्लोज केल्या जात नाही की यामध्ये काय लिहिलेलं आहे. एखादं छोटं ऑफिस असेल तर टिप्पणी लिहिलेल्या एखादा कारकून बाहेर जाऊन सांगतो की काय फुटअप झालं आहे म्हणून. भारतीय जनता पार्टीमध्ये ती पद्धती नाही आहे. तुम्ही कोणालाही विचारलं की तुमचा मुख्यमंत्री कोण, तर जोपर्यंत बॉसचं स्टॅम्पिंग होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे नाव कोणीही सांगणार नाही. अर्थात नाव ठरलेलं आहे आणि त्यामुळं तुमची जी अपेक्षा की नाव घेऊन कोणीतरी बोला म्हणजे आमचं चॅनल दिवसभर ती दाखवत राहील तसं होणारच नाही. आमचं स्टॅम्पिंग होणं बाकी आहे, नाव ठरलेलं आहे आणि त्यामुळं ते जाहीर त्यांनी स्टॅम्प झाला रे की आम्ही लगेच तुम्हाला कळू. चॅनल सोबतच जी उत्सुकता आहे ती सर्वसामान्यांना आहे कारण की मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्यानंतर जे ते महायुतीला यश आलेले त्यामुळे रोज खरं तर नवीन नावं चर्चेत येतात. काल रात्रीपर्यंत पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळांचं नाव आलं, याआधी विनोद तावडेंचं नाव आलं, त्याच्यासोबत देवेंद्र फडणवीसांचं नाव तर अग्रेसररित्या पुढे. त्यामुळे या तिघांपैकी तरी कोणी असणार आहे का? महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणानं माहिती आहे की या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आहे. जनता कन्फ्यूज नाही, तुम्ही कन्फ्यूज आहे. जनतेला माहिती आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे. जनतासुद्धा तोपर्यंत बोलत नाही जोपर्यंत आमच्या वरच्या नेत्यांचा शिक्कामोर्तब होत नाही. आणि त्यामुळं ज्यांना कोणाला असं वाटतं की मुख्यमंत्री कोण व्हावं त्यांच्या मनातला तोच मुख्यमंत्री आमची पार्टी करणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. सर, याच मुद्द्यावरून खरं तर 5 तारखेचा जो संपूर्ण कार्यक्रम होणार आहे, शपथ देणार आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ते येणार आहेत. पण हे सगळं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून सांगितल्यानंतर आदित्य ठाकरे असतील यांनी म्हटलंय की ट्विटरवरून या गोष्टी सांगितल्या जातात का हे काम तर राज्यपालांचं असतं. तर दुसरीकडे संजय राऊत सुद्धा टीका करताना पाहायला मिळतात. ह्या वक्तव्यांकडे कसं पाहतात आहेत? आमच्या ट्विटला ते टीका करतायत. घरात बसून 2.5 वर्ष राज्य चालवलं त्याचं काय? फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवलं त्याचं काय? 2.5 वर्षात एकच दिवस मंत्रालयात आले आणि राज्य चालवलं त्याचं काय? म्हणजे यांना लोकांचं लक्ष या विजयापासून विचलित करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे निर्माण करता येते. पण या राज्यातले लोक एवढे प्रगल्भ आहे की ज्यांनी ज्या पद्धतीनं मतदान केलं ते आता समजू शकतात की यांचा तळफळाट कुठं उरायला म्हणून. आम्ही ट्विट केलं. अरे पार्टीच्या अध्यक्षाला जर कळवलं नाही वरिष्ठ नेत्यांनी तर काय पार्टीचा अध्यक्ष ट्विट करणार नाही? दौंडी देईल? काय करील? आता नवीन पद्धत आहे, त्यांनी Xवर ट्विट केलं आहे. अरे पण आम्ही ट्विट केलं तर एवढं यांना वाईट वाटतं. तर यांनी राज्य चालवलं कुठून? घरातून चालवलं आहे. घरातून कुठं मंत्रालय चालतं असतं का? तर आम्ही यांच्यावर टीका नाही केल्या. राजकीय जे काही नुकसान झालं ते नुकसान भरून काढणं सोडून ते आता आमच्यावर टीका टिप्पण्या त्यांनी सुरू केल्यात बघा. सर, यासोबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या चर्चासोबतच मंत्रिपदांवर कोणाकोणाची वर्णी लागणार हा मुद्दा आहे. पण त्यात
अशी माहिती मिळते की यंदा महिलांना जास्त चालणारे संपूर्ण लाडक्या बहिणी योजनेचा प्रस्ताव जो आहे तो आला. त्याच्यानंतर आता मंत्रिमंडळात सुद्धा लाडक्या बहिणी आमदार जे आहेत त्यांना जास्त स्थान देणारी अशा काही चर्चा आहेत का? स्थान किती द्यायचं किती नाही द्यायचं हा झालेल्या मुख्यमंत्र्याचा अधिकार. पण याच मुद्द्यावरून सर आणखी एक आहे की गृहमंत्री पदासाठी आता जी आहे ती महायुतीमध्ये काही रसिकेच आहे का? कारण की शिंदेचे आमदार म्हणतात आहेत की ज्यावेळेस आमचा मुख्यमंत्री होता त्यावेळेस गृहमंत्री पद जे ते भाजपकडे होतं, त्यामुळे आता जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृहमंत्री पद जे ते आमच्याकडे असेल. हवं गृहमंत्री पदासाठी आता रसिकेच होते. जो कोणी मुख्यमंत्री होईल तो कोणतं खातं कोणाला देईल त्याचा तो त्यांचा पूर्ण अधिकार आहे. सर आता नुकतंच संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. एकनाथ शिंदे जे ते त्यांच्या दरेगावी आजारी असल्याची माहिती समोर येते आणि त्यावेळेस संजय राऊत म्हणतात आहेत की आता डॉक्टरांची नाही मांत्रिकांची गरज आणि मांत्रिक जे ते अमित शाह किंवा मोदी पाठवतील. तुमच्या नेत्यांवर थेट असा टीका केल्या जातात आहेत, कसं बघतात? संजय राऊतालाच मांत्रिकाची गरज आहे. एखाद्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल जर असेल ना तर त्या ठिकाणी नेऊन त्यांना ॲडमिट करण्याची गरज आहे. खूप चांगला माणूस आहे बघा, एकदम चांगली मनस्थिती त्यांची. इलेक्शननंतर खूपच बिघडली, इलेक्शनमध्ये बिघडलीच होती, इलेक्शननंतर जास्त बिघडली. तांत्रिकांना मांत्रिकांना राजकारण चालत नसतं, त्यांच्या तोंडात येईल ते बोलतात. एकनाथ शिंदे आजारी पडले, साधारणतः आजारी पडल्याच्या नंतर एक 4 शब्द किमान चांगले तरी बोलले पाहिजे. एखाद्या माणसाला काम करून करून थकल्यानंतर जर थोडाफार ताप आला तर काय त्यांना मांत्रिकाची गरज पडते? यांचा भरोसा मांत्रिकावर आहे, आमचा भरोसा त्याच्यावर नाही, आमचा भरोसा लोकांवर आहे. आता यांचा लोकांवरचा भरोसा उडाला, आता तांत्रिकांना मांत्रिकाकडे पाहायला लागले ते. त्यामुळं हे चुकीचं वक्तव्य आहे त्यांचं. अगदी शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला की एकनाथ शिंदेची जी दिल्लीतली, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांची जी दिल्लीतली बैठक झाली त्याच्यानंतर जो फोटो आला होता त्यात एकनाथ शिंदेचा चेहरा पडला अशा चर्चा झाल्या. त्याच्यानंतरच एकनाथ शिंदे जे ते त्यांच्या दरेगावी गेलेले आहेत आणि मग त्यांनी लोकांशी भेटणं बोलणं टाळलेलं. एकनाथ शिंदे नाराज आहेत का त्यांना मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून, असं काही वाटतंय का? कारण की एकनाथ शिंदेचा चेहरा पडला असं संजय राऊत बोलले, शिवसेना बोलली. चेहऱ्याकडे काय पाहता तुम्ही? सारेच पडले ना. आमचा चेहरा पडला, तुम्ही तर सारेच पडले. आणि कोणी आपल्या स्वतःच्या मूळ गावी जर जात असेल तर स्वाभिमान आहे तो आमचा. आम्ही कितीही उंचीवर जाऊ द्या, आमच्या मूळ जी मातृभूमी आहे तिला आम्ही विसरत नाही. मुख्यमंत्री होऊ द्या, प्रधानमंत्री होऊ द्या. या देशाचे प्रधानमंत्रीसुद्धा आईकडे जायचे आहेत. तसे एकनाथ शिंदे जर त्यांच्या गावी गेले असतील तर त्याच्यावर टीका करण्यासारखं काय? याला जोडून आदित्य ठाकरे असं म्हणतात आहेत की काळजी व्हावं, मुख्यमंत्र्यांनी काळजी करायची असते तर पण ते गावाला जाऊन बसले. काळजी हो, मुख्यमंत्री काय असतो, त्याचे अधिकार काय असतात त्याची जाणीव मुख्यमंत्र्याला आहे. त्याची गरज कधी पडते, केव्हा पडते जाणीव आहे. गावी गेले आणि आजारी पडले, समजलं का? त्या टायमाला या देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग हार्टचं ऑपरेशन झालं तरी पण ते काय सरकार चाललंच. हार्टचं ऑपरेशन झालं त्याने चार्ज नाही दिला कोणाला. हॉस्पिटलमध्ये असताना हार्टचं ऑपरेशन झालं पण कोणत्याही त्यांच्या एखाद्या सहकार्याला प्रधानमंत्र्याला चार्ज न देता त्यांनी ऑपरेशन केलं, पण सरकार तर चाललं ना. मग हे गावी गेल्यानंतर जर ते ऑपरेशन करतात तरी सरकार चाललं आणि हे शेतात गेले तर काय सरकार चालत नाही. सरकारला कामकाजामध्ये ज्या अडचणी येतात त्या ऑनलाईनसुद्धा साईन केल्या जातात. मी पण मंत्री राहिलो आहे, आम्ही जरी गावी आलो तर काय आमच्या मंत्रालयाचं कामकाज बंद नव्हतं पडत, ऑनलाईन सही केली जाते. अनेक मंत्री दौऱ्यावर जातात, पूर्ण वेळ ते मंत्रालयात नसतात, पण सरकारचं कामकाज कुठं थांबत नसतं. शेतात जाऊ द्या, गावात जाऊ द्या, थांबत नाही. जिथं ऑपरेशनमध्ये बेशुद्ध करून ऑपरेशन करावं लागलं तिथं सरकार चाललं, मग शेतात गेल्यानं सरकार कसं बंद पडलं? सर खरं तर 5 तारखेचा एकंदरीत संपूर्ण दिवसाचा नियोजन काय असणार आहे? भाजपकडून छोटेखानी गाव, बूथ, जिल्हा पातळीवर कसा उत्सव साजरा केला जाणार आहे आणि मुंबईत, महाराष्ट्रात संपूर्ण काय आयोजन असणार आहे? अर्थात सगळ्या ठिकाणी बूथ लेवलला आमचा मुख्यमंत्री होतोय याचं सेलिब्रेशन केलं जाणार आहे. मुंबईमध्ये सुद्धा स्थानिक कार्यकर्ते अधिक आमचे पदाधिकारी मुंबईत येऊन या ठिकाणी सेलिब्रेशन साजरं करणार आहे. आणि एकूणच महाराष्ट्र ह्या आनंदामध्ये लाडक्या बहिणीपासून तर तरुण वर्गापर्यंत सगळेजण या सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेणार आहेत.
अगदी शेवटचा प्रश्न आहे. संजय राऊत जस्टिस जे निवृत्त न्यायाधीश चंद्रचूड यांनी वायरला एक मुलाखत दिली आणि त्याच्यानंतर आता संजय राऊत म्हणतात आहेत की या चंद्रचूडांनी घटनाबाह्य सरकारला जो तो थारा दिला आणि त्यांना साथ दिला असा थेट आरोप जो तो संजय राऊतांनी केलेला आहे. निवृत्त न्यायाधीश चंद्रचूडांवर असं म्हणणं कितपत योग्य आणि तुम्ही या सगळ्या आरोपांकडे आणि त्यांच्या मुलाखतीकडे कसे पाहता? त्यांनी आरोप प्रधानमंत्र्यावर केले, त्यांनी आरोप गृहमंत्र्यावर केले, त्यांनी आरोप सुप्रीम कोर्टावर केले, त्यांनी आरोप हायकोर्टावर केले, त्यांनी आरोप निवडणूक आयोगावर केले. हे स्वतः आरोपी आहेत. हां, हे ईडीमध्ये जेलमध्ये होते, हे स्वतः आरोपी आहे. एक आरोपी दुसऱ्यावर आरोप करतोय आणि कोण्या संस्थांवर, ज्या स्वायत्त संस्था आहेत, ईडीवर आरोप, उच्च न्यायालयावर आरोप, सुप्रीम कोर्टावर आरोप, प्रधानमंत्र्यावर आरोप, गृहमंत्र्यावर आरोप. हा माणूस, मी सांगितलं ना तुम्हाला की कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये बिचारायला ॲडमिट करण्याची गरज आहे. हे दुसरं काहीच काम करत नाही, चांगली गोष्ट त्यांच्या तोंडून निघतच नाही. त्यामुळे आरोपावर करत असतं. त्यांच्या आरोपाकडे फार लक्ष देऊ नका तुम्ही. बोलण्यासाठी तर हे होते रावसाहेब दानवे, ज्यांनी सविस्तर बाजू जी आहे किंवा मग राजकारणातल्या ज्या आताच्या घडी आहेत त्या मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.